डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे सत्र न्यायालयात हजर। 2008 मधील रेल्वे भरती प्रकरणात मनसेनं केलं होतं आंदोलन, थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार। राष्ट्रवादीतील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, राष्ट्रवादी तालबेल नाही, कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं असा काहींना प्रश्न, शिरसाट यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्यानं बसणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांची काल बैठक। राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल करण्याबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। नव्या कार्यकारिणीत धनंजय मुंडेंसह हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांना संधी मिळणार असल्याची माहिती। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा, राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवर दावा। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला, सूत्रांची माहिती। भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता, काही जागांसाठी अदलाबदल होण्याचा अंदाज। विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी, मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार। मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेवर। माधुरी मिसाळ यांच्याकडून चारधाम यात्रेचा व्हिडिओ पोस्ट। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतरही यात्रेवर गेल्यानं सोशल मीडियावरून टीका। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा, जळगाव, नांदेड, वाशिम, परभणीत इंधन तुटवडा, कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा। जळगावच्या धरणगावात पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांचा पंपावरच मुक्काम, पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था, पेट्रोल पंपावरील पंगतीचा व्हिडिओ व्हायरल। बांद्र्यातील गरीबनगर परिसरात अतिक्रमणावर सलग तिसऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई, रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई होणार। काल कारवाई वेळी दगड। नीट परीक्षेच्या एक दिवस आधीच मोटेगावकरनं विद्यार्थ्यांना पेपर दिला, विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा मोटेगावकरचा व्हिडिओ व्हायरल। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरच्या एका डॉक्टरला अटक, पुण्यात चौकशीनंतर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे ताब्यात, मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी खरेदी केला होता पेपर। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदीय स्थायी समितीची आज महत्त्वाची बैठक, NTA प्रमुखांसह शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार। पेपरफुटीचा बैठकीत आढावा घेतला जाणार। विदर्भाला आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट, अकोला, अमरावती, वर्ध्याला रेड, तर नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। वर्ध्यात काल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तुमची मेलडी रील हा प्रत्येक भारतीयाचा अपमान, पंतप्रधान मोदी आणि मेलोनींच्या मेलडी रीलवर राहुल गांधींची टीका। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी, अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात वाढ, सोन्याच्या दरात 1000ची तर चांदीच्या दरात 2000ची वाढ। GST सह सोन्याचे दर 1,62,225 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, क्रूड ऑइलची किंमत $105 प्रति बॅरलवर। भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता। ठाण्यातील काही भागात आज पाणी कपात, देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्तानं पाणी पुरवठा बंद राहणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणी साठ्यात मोठी घट, वैतरणा भातसा धरणातून राखीव पाणीसाठा देण्याला राज्य सरकारची मंजुरी। मुंबईचा ऑगस्टपर्यंतच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा परिचारिकांच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला विरोध, छत्रपती संभाजीनगरमध्ये परिचारिकांचं तीव्र आंदोलन, बदली प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी। कॉक्रोच जनता पार्टीचे 5 दिवसात 90 लाख फॉलोअर्स, इंस्टाग्रामवर भाजपपेक्षा कॉक्रोच जनता पार्टीचे जास्त फॉलोअर्स, मराठी तरुणाची मोहीम देशभर व्हायरल। पश्चिम बंगालमध्ये सर्व मदरशांमध्ये वंदे मातरम सक्तीचं, मदरसा शिक्षण संचालनालयाकडून अधिकृत आदेश जारी, सरकारी अनुदानित आणि मान्यताप्राप्त सर्व मदरशांना आदेश लागू।
डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.